लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। सोमवारपासून म्हणजे 6 तारखेपासून त्या ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून महिलांच्या खात्यात योजनेचा जून महिन्याचा 24वा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात ही होणार आहे। जून महिन्याच्या हप्त्याला जरा उशीर झाल्यामुळे आता महिलांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही। सोमवारी सकाळी 9 वाजेपासून जूनचा हप्ता वितरित होणार आहे। म्हणजेच आता बहिणींना त्यांच्या बँक खात्यात सोमवारपासून पुढील 3 दिवस लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात ही होणार आहे। काल एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रस्ताव सादर केला होता आणि त्यांनी आग्रही मागणी केली की लाडकी बहीण योजना ही आम्ही सुरू केली होती, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे तो वेळेवर देणे हे खूप गरजेचे आहे। लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात सोमवारपासून तात्काळ जमा केला जावा असा अर्जंटमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणी होकार दर्शविला आणि निधी देखील या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सोमवारपासून जून महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु सुरुवातीला या ठिकाणी असे देखील सांगण्यात आले आहे की सोमवारपासून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु सुरुवातीला या ठिकाणी लहान जिल्ह्यांपासून सुरुवात ही केली जाणार आहे आणि या 5 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैशांचे वितरण हे सुरू केले जाणार आहे। अशा पद्धतीने देखील या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता या ठिकाणी सुरुवातीला 12 जिल्हे घेण्यात आलेले आहेत। या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना सोमवारपासून जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात ही होणार आहे आणि तसेच या 5 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी सोमवारी 100% 1500 रुपये जून महिन्याचे जमा होणार आहेत। जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी निधी देखील उपलब्ध असल्यामुळे प्रशासनाला आता जूनचा हप्ता सोमवारपासून देण्याची वाट ही मोकळी झालेली आहे। लाडक्या बहिणींना 24वा हप्ता 1500 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यावरती 100% सोमवारपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या 12 जिल्ह्यामधील ज्या काही लाभार्थी महिला असतील त्यांना सोमवारी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। आजपासूनच जूनचा हप्ता या ठिकाणी जमा झाला असता, परंतु या ठिकाणी शनिवार आणि रविवार मध्ये आल्यामुळे या ठिकाणी वितरण हे सोमवारपासून करण्याचे या ठिकाणी शासनाकडून ठरवण्यात आले आहे। कारण की आज शनिवारी या ठिकाणी वितरण झाले असते, परंतु उद्या पुन्हा या ठिकाणी वितरण हे बंद झाले असते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये या ठिकाणी गैरसमज निर्माण होत असतो। बहिणींना असे वाटते की आमचे हप्ते आले नाही आणि वितरण हे संपले, त्यामुळे या ठिकाणी शासनाने 2 दिवस लेट परंतु सोमवारपासून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये देण्याचे ठरवले आहे। त्यामुळे सोमवारपासून योजनेसाठी पात्र असणाऱ्या 1,70,00,000 बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी 6 तारखेला म्हणजे सोमवारी जो काही जून महिन्याचा 24वा हप्ता 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे तो सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये। कारण की या ठिकाणी तो हप्ता फक्त सुरुवातीला या लहान 12 जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे आणि या ज्या काही 5 प्रमुख बँका आहेत या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना या ठिकाणी तो हप्ता मिळणार आहे। कारण की मित्रांनो, एकाच वेळी सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता देणे हे शक्य होत नाही। डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाते, त्यामुळे एकाच दिवसात ही डीबीटीद्वारे रक्कम जमा केली जात नाही। त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही रक्कम या ठिकाणी जमा केली जाते। त्यामुळे सोमवारी काही ठराविक बँकांमध्येच सुरुवातीला जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि काही बँकांमध्ये डीबीटीने पैसे जमा होण्यासाठी अडचणी देखील येत असतात। त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला या 5 प्रमुख बँका घेण्यात आलेल्या आहेत। कारण की सुरुवात ही प्रमुख बँकांपासून केली जाते आणि लहान जिल्ह्यांपासून या ठिकाणी सुरुवात ही केली जाते। त्यामुळे सुरुवातीला या 5 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांनाच या ठिकाणी सोमवारी हप्ता जमा होणार आहे आणि या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी सोमवारी पैसे हे जमा होणार आहेत। तर सोमवारी कोणते 12 जिल्हे घेण्यात आलेले आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या 5 बँका या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आल्या आहेत याची यादी देखील या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे। यात तुमचा जिल्हा आहे किंवा नाही, तुमची बँक आहे किंवा नाही हे या ठिकाणी नक्की चेक करा। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण की या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे की सोमवारी जे काही जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, तुम्हाला पैसे मिळतील की नाही। 3 ते 4 बँकांमध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम देखील आहेत, त्यामुळे कोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी पैसे तुम्हाला जमा होणार आहेत याबाबत देखील तुम्हाला या ठिकाणी जाणून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मागचे हप्ते देखील आलेले नाहीयेत, तर त्यांचे हप्ते देखील या ठिकाणी मिळतील की नाही याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। म्हणून व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी कोणते 12 जिल्हे, कोणत्या 5 बँका घेण्यात आल्या आहेत सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। सोमवारी म्हणजे 6 तारखेला सकाळी 9 वाजेपासून पहिला टप्पा या ठिकाणी सुरू केला जाणार आहे। जून महिन्याचा जो काही हप्ता आहे 1500 रुपये तो या ठिकाणी सोमवारपासून पहिल्या टप्प्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्याअंतर्गत या ठिकाणी सोमवारी पैसे हे जमा केले जाणार आहेत आणि पुढील 2 दिवस म्हणजेच मंगळवार बुधवारपर्यंत या ठिकाणी हप्त्यांचे वितरण हे सुरू राहणार आहे। कारण की उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील या ठिकाणी पात्र असणाऱ्या महिलांना जून महिन्याचे 1500 रुपये हे जमा होणार आहेत। सर्व जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यात बुधवारपर्यंत जून महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत।
त्यामुळे कुठल्याही महिलेने या ठिकाणी काळजी करू नका। योजनेसाठी पात्र असाल तर 100% तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये हे जमा होतील। परंतु लाभार्थी संख्या कमी असलेले हे 12 जिल्हे जे काही आहेत ते या ठिकाणी शासनाकडून सुरुवातीला घेण्यात आलेले आहेत। आता तुम्ही जर या 12 जिल्ह्यातून असाल तर तुमच्या खात्यात देखील 100% 24वा हप्ता सोमवारी जमा होईल। तर हे 12 जिल्हे नेमके कोणते आहेत ते नक्की या ठिकाणी जाणून घ्या। लाडक्या बहिणींना या 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे। तर या 5 बँका कोणत्या आहेत ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तसेच सुरुवातीला या 12 जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना 7 तारखेला पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातून असाल आणि तुमचे खाते या 5 बँकांमध्ये असेल तर 100% सोमवारपासून सकाळी तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे 1500 रुपये म्हणजे 24वा हप्ता जो काही आहे तो या ठिकाणी जमा केला जाणार आहे। सुरुवातीला डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करणे सोपे व्हावे म्हणून जे काही छोटे लहान जिल्हे आहेत ते शासनाकडून या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। कमी लाभार्थी संख्या असलेले जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। त्यामध्ये महिलांचा समावेश आधी करण्यात आलेला आहे। त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात आधी पैसे जमा होणार आहेत आणि जे काही मोठे जिल्हे आहेत त्यांना आता या ठिकाणी सोमवारी वगळण्यात आलेले आहे। त्यांचा नंबर या ठिकाणी मंगळवारी लागणार आहे। त्यामुळे बँका चालू असो किंवा बँकांना सुट्टी असो परंतु तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 100% सोमवारी पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे पैसे जमा करण्यासाठी बँकांचा देखील तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा येणार नाही। तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर कुठल्याही प्रकारे काळजी करू नका। सोमवारी सकाळी 9 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे 1500 रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत आणि परवा देखील ही प्रोसेस सुरूच राहणार आहे। कारण की उर्वरित जिल्हे आणि उर्वरित बँकांमध्ये देखील परवा या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। तसेच काही महिलांना मागील हप्ते देखील या ठिकाणी पात्र असून देखील मिळाले नाहीत तर त्या बहिणी देखील या ठिकाणी कमेंट्स करून विचारत आहेत की सर आमचे मागचे हप्ते बाकी आहेत, आम्ही पात्र होतो, आमची केवायसी देखील झाली होती परंतु तरी देखील आम्हाला मागचे हप्ते हे मिळाले नाहीत। तर त्या बहिणींना देखील या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्यासोबत मागचे त्यांचे राहिलेले जे काही हप्ते आहेत तर त्या जर पात्र असतील तर त्यांना मिळण्याची शक्यता आहे। परंतु आता या ठिकाणी जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मात्र या ठिकाणी 100% तुम्हाला या ठिकाणी सोमवारपासून मिळायला सुरुवात होणार आहे। परंतु सोमवारी या ठिकाणी सुरुवातीला 12 जिल्हे आणि या 5 बँका घेण्यात आलेल्या आहेत। तर या 12 जिल्ह्यातील महिला जर तुम्ही असाल आणि या 5 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर सोमवारी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता हा सकाळपासून जमा व्हायला सुरुवात ही होणार आहे। तर हे 12 जिल्हे नेमके कोणते आहेत आणि त्या 5 बँका नेमक्या कोणत्या आहेत चला या ठिकाणी आता सविस्तरपणे जाणून घेऊया। या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे कमेंट्स करून नक्की सांगा। तर बघा मित्रांनो या ठिकाणी सोमवारपासून जून महिन्याचे जे काही 1500 रुपये आहेत ते पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती शासनाकडून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु सुरुवातीला या ठिकाणी शासनाकडून कमी लाभार्थी असलेले 12 जिल्हे हे घेण्यात आलेले आहेत आणि ज्या काही प्रमुख बँका आहेत ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या 5 प्रमुख बँका देखील या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। या 12 जिल्ह्यातील महिलांना आणि या 5 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना सोमवारी पैशांचे वितरण हे सुरू होणार आहे। तर हे 12 जिल्हे नेमके कोणते आहेत बघा। तर या ठिकाणी हिंगोली, धाराशिव, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वाशिम, अकोला, गोंदिया, सांगली, जळगाव आणि धुळे हे जे काही 12 जिल्हे आहेत मित्रांनो या 12 जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या जी काही आहे ती इतर जिल्ह्यांच्या मानाने कमी आहे। त्यामुळे या ठिकाणी डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा करण्याची प्रोसेस ही सोपी व्हावी म्हणून सुरुवातीला या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील महिला ज्या काही असतील त्यांच्या बँक खात्यावरती सोमवारपासून या ठिकाणी जून महिन्याचे 1500 रुपयाचे वितरण सुरू होणार आहे। तसेच आता या ठिकाणी त्या प्रमुख 5 बँका कोणत्या आहेत हे देखील आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घ्या। तर बघा मित्रांनो या 12 जिल्ह्यांसोबतच आता या 5 ज्या काही प्रमुख बँका आहेत या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र 100% तुमच्या बँक खात्यावरती सोमवारपासून जून महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर त्या 5 बँका नेमक्या कोणत्या तर बघा बँक ऑफ महाराष्ट्र सुरुवातीला बँक ऑफ महाराष्ट्र ही घेण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक सोबतच सेंट्रल बँक ऑफ इंडिया। तर या ज्या काही प्रमुख बँका आहेत या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना सोमवारपासून प्राधान्य हे देण्यात आलेले आहे।